नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? तर ऑप्शन क्रमांक एक, एक कदम स्वच्छता की ओर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅश डॅश मोजण्याकरिता वापरतात. बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅश डॅश मोजण्यासाठी वापरतात. तर ऑप्शन क्रमांक चार, वातावरणातील हवेचा दाब मोजण्याकरिता वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक एक, लॉर्ड रिपन यांना म्हटले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक एक, 1949, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत? हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक तीन, जयराम ठाकूर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, एक अश्वशक्ती म्हणजे डॅश डॅश वॅट होय. एक अश्वशक्ती म्हणजे डॅश डॅश वॅट होय. तर ऑप्शन क्रमांक एक, 746 वॅट होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, 15व्या वित्त आयोगाला कालावधी कोणता असेल? 15व्या वित्त आयोगाला कालावधी कोणता असेल? तर ऑप्शन क्रमांक दोन, 2020 ते 2025, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविकमध्ये किती उपग्रह असणार आहेत? भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविक मध्ये किती उपग्रह असणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक दोन, 7 असणार आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक तीन, सिक्कीम हे राज्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक एक, मिथेन आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? तर ऑप्शन क्रमांक चार, गतिज ऊर्जा असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म दिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक दोन, 1 जुलै, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, लालसिंधी ही कशाची जात आहे? लालसिंधी ही कशाची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक एक, गायीची जात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, सन 1948च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सन 1948च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक एक, सरदार पटेल यांनी केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? तर ऑप्शन क्रमांक दोन, जालियनवाला बाग हत्याकांड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते? मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते? तर ऑप्शन क्रमांक एक, मोठे आतडे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? तर ऑप्शन क्रमांक दोन, शंकुपेशी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक तीन, मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? तर ऑप्शन क्रमांक चार, निळीशी संबंधित होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 20वा, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नरोजी यांनी लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, खालीलपैकी कोणता हरितग्रह वायू नाही? खालीलपैकी कोणता हरितग्रह वायू नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी असतो? डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 क्षयसाठी असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत व रशिया यांचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नवॉलिस यांना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 सदाशिव निळकंठ जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला होता? इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थानात डॅश डॅश साली विलीन झाले? भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थानात डॅश डॅश साली विलीन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 17 सप्टेंबर 1948 साली विलीन झाले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, थायलंड या देशाचे चलन कोणते आहे? थायलंड या देशाचे चलन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, भारताचे 22वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे? भारताचे 22वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ओम प्रकाश रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या? देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, 2017च्या रणजी ट्रॉफीची विजेता संघ कोणता? रणजी ट्रॉफीचा विजेता संघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर विद्यापीठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आहे? खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 25 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गची लांबी किती आहे? मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गची लांबी किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 701 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वसंत सागर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? तर ऑप्शन
क्रमांक 4 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात? अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पटिताश्म, ऑप्शन क्रमांक 2 कनाश्म, ऑप्शन क्रमांक 3 ए व बी म्हणजे 1 व 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दक्षता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे? भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताचे मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे? भारताचे मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दक्षिण सह्याद्री मधील सर्वात उंच शिखर कोणते? दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 अनायमुडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पंबम बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? पंबम बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत व श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 लक्षद्वीप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 हिमालय पर्वत रांगाचा गाभा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे. हिमालय पर्वत रांगाचा गाभा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कणास्म खडक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुशी या नदीवर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 दरकेसा टेकड्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 विचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे डॅश डॅश आहे. विचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 कोणत्या लिपीत ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहे? कोणत्या लिपीत ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 देवनागरी लिपीमध्ये ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मराठी भाषा लेखनासाठी लिपीचा वापर करतात. मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 देवनागरी लिपीचा वापर करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे डॅश डॅश भाषा होय. आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजेच डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 1 आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजेच मातृभाषा होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे डॅश डॅश होय. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 2 भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 ध्वनिचिन्हे कशाला म्हणतात? ध्वनिचिन्हे कशाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ध्वनिचिन्हे हे अक्षरांना म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहास काय म्हणतात? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 शब्द म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 व्याकरण म्हणजे काय? व्याकरण म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही? खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उर्दू ही लिपी देवनागरी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? खालीलपैकी मराठीतील वृत्तपत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3
दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पुढीलपैकी कोणत्या भाषेतील लिपी देवनागरी नाही? पुढीलपैकी कोणत्या भाषेतील लिपी देवनागरी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 तमिळ या भाषेची लिपी देवनागरी नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 ऱ्हस्वस्वर ऐवजी दीर्घस्वरांचा उच्चार केल्यास डॅश डॅश फरक पडण्याचा संभव असतो. ऱ्हस्वस्वर ऐवजी दीर्घस्वरांचा उच्चार केल्यास डॅश डॅश फरक पडण्याचा संभव असतो. तर ऑप्शन क्रमांक 3 शब्दांच्या अर्थात फरक पडण्याचा संभव असतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजांच्या खुणांना काय म्हणतात? आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजांच्या खुणाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अक्षर असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 श श स या वर्णांना काय म्हणतात? श श स या वर्णांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 उष्मे असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 मराठी वर्णमालेमध्ये एकूण वर्ण 48 आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 34 हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात? चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात? तर ऑप्शन क्रमांक 2 तालव्य प्रकारामध्ये मोडतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 अक्षर म्हणजे काय अर्थ सांगा? अक्षर म्हणजे काय अर्थ सांगा? तर ऑप्शन क्रमांक 3 नष्ट न होणारे म्हणजेच अक्षर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन 983 मध्ये कुठे आढळला? मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन 983 मध्ये कुठे आढळला? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रवण बेळगोळ, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे डॅश डॅश असते. आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे डॅश डॅश असते. तर ऑप्शन क्रमांक 4 विधान असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास डॅश डॅश म्हणतात. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 जोडाक्षर म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण असे म्हणतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोणते व्यंजन कंठ्य वर्ण प्रकारात मोडत नाही? कोणते व्यंजन कंठ्य वर्ण प्रकारामध्ये मोडत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 च हे आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 2 कमाल, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकाराचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दंत तालव्य प्रकारचा वर्ण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वरादी असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मराठी भाषेची पाणिनी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 संयुक्त व्यंजन, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सातपुडा पर्वतरांगामुळे डॅश डॅश व डॅश डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. सातपुडा पर्वतरांगामुळे डॅश डॅश व डॅश डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा व तापी,
प्रश्न क्रमांक 32वा. नरनाळा किल्ला डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे. नरनाळा किल्ला डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे, तर नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा. संत चोखामेळा समाधी डॅश डॅश या ठिकाणी आहे. संत चोखामेळा समाधी डॅश डॅश या ठिकाणी आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 मंगळवेढा या ठिकाणी संत चोखामेळा समाधी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा. प्राणहिता म्हणून डॅश डॅश व डॅश डॅश यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखले जाते. प्राणहिता म्हणून डॅश डॅश व डॅश डॅश यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखले जाते, तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ डॅश डॅश या ठिकाणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ डॅश डॅश या ठिकाणी आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 लोणेरे या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी डॅश डॅश या ठिकाणी आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी डॅश डॅश या ठिकाणी आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ डॅश डॅश या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ डॅश डॅश या ठिकाणी आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 अकोला या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत, तर ऑप्शन क्रमांक 3 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा. वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे. वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहेत, तर ऑप्शन क्रमांक 2 पहिला कृष्ण यांनी बांधला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा. अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात. अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात, तर ऑप्शन क्रमांक 2 जागत कथा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा. महाराष्ट्रात मोनोरेल कोणत्या शहरात चालू आहे. महाराष्ट्रात मोनोरेल कोणत्या शहरात चालू आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या शहरात चालू आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा. पुणे सातारा महामार्गावर डॅश डॅश हा घाट लागतो. पुणे सातारा महामार्गावर डॅश डॅश हा घाट लागतो, तर ऑप्शन क्रमांक 3 खंबाटकी हा घाट लागतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा. महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता. महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता, तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य पक्षी हा हरियाला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा. गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते. गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते, तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 अमरावती या जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा डॅश डॅश या राज्याच्या बरोबर आहे. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा डॅश डॅश या राज्याच्या बरोबर आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश या राज्याच्या बरोबर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा. प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो. प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो, तर ऑप्शन क्रमांक 1 कोकण विभागात पडतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा. खालीलपैकी दुर्मिळ पक्षी कोणता. खालीलपैकी दुर्मिळ पक्षी कोणता, तर ऑप्शन क्रमांक 3 माळढोक करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा, तर ऑप्शन क्रमांक 1 श्यामची आई साने गुरुजी. ऑप्शन क्रमांक 2 केरचे पाणी आचार्य अत्रे. ऑप्शन क्रमांक 3 स्वामी रजनीत देसाई, तर ऑप्शन क्रमांक 4 गीताई लोकमान्य टिळक, तर ऑप्शन क्रमांक 4 आपली चुकीची जोडी ही ऑप्शन क्रमांक 4 होईल. गीताई लोकमान्य टिळक असू शकत नाही. प्रश्न क्रमांक 51वा. महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे. महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा. महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कुठून कुठे धावते. महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कुठून कुठे धावते, तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर गोंदिया
या मार्गाने धावते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53. उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 रोहित हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54. ब्रह्मदेशाच्या थिवा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कुठे आहे? ब्रह्मदेशाच्या थिवा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55. सह्याद्री पर्वत हा डॅश डॅश प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो. सह्याद्री पर्वत हा डॅश डॅश प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 अवशिष्ट प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर जिल्ह्यामध्ये कळसुबाई हे शिखर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ हे नाशिक इथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59. मिहान हा औद्योगिक प्रकल्प कुठे आहे? मिहान हा औद्योगिक प्रकल्प कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 शेकरू खार हे महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61. अंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? अंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ फिफाने कोणत्या देशावर बंदी घातली आहे? आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ फिफाने कोणत्या देशावर बंदी घातली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत देशावर बंदी घातलेली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2. कोणता दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 20 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3. कोणता दिवस भारतात अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस भारतात अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 20 ऑगस्ट हा दिवस अक्षय ऊर्जा दिवस साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले? खालीलपैकी पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 पानिपतचे तिसरे युद्ध मराठा आणि अफगाण यांच्यामध्ये झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5. भारतामध्ये आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ कोठे घडून आणली? भारतात आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ कोठे घडून आणली? तर ऑप्शन क्रमांक 3 गांधीजींनी भारतामध्ये आल्यानंतर चंपारण येथे पहिली चळवळ घडवून आणली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6. लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा कोणी दिली? लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा गोपाळ कृष्ण गोखले यांनी दिली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7. भारताची नाइटिंगेल म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते? भारताची नाइटिंगेल म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9. जिम कॉर्बेटचे जुने नाव काय होते? जिम कॉर्बेटचे जुने नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 1 हेली नॅशनल पार्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10. भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कुठे आहेत? भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कुठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतामध्ये राष्ट्रीय उद्याने सर्वात जास्त मध्य प्रदेशात आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11. भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?
तर ऑप्शन क्रमांक 4 हिमीस 3568 किलोमीटर जम्मू आणि काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 3 राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते होते? 3 राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवघर विमानतळाचे उद्घाटन केले ते कोणत्या राज्यात आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवघर विमानतळाचे उद्घाटन केले ते कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झारखंड राज्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी न्यू मूर बेट कोणत्या नदीवर आहे? खालीलपैकी न्यू मूर बेट कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगा नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 आशुतोष कुंभकोणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 डॅश डॅश म्हणजे घरचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय. डॅश डॅश म्हणजे घटनाकारांचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय. तर ऑप्शन क्रमांक 4 घटनेचा सरनामा म्हणजे घटनाकारांचा मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर थाळीफेक या खेळाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहेत? 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 डॅश या डोंगररांगामुळे तापी पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यांपासून वेगळे झाले आहे. डॅश डॅश डोंगररांगामुळे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अजिंठा व सातमाळा ते खोऱ्यांपासून वेगळे झाले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात डॅश डॅश येथे आहे. फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला डॅश डॅश येथे आहे. अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 सातारा जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये आपला पहिला विदेशी दौरा कोणत्या देशात केला? कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये आपला पहिला विदेश दौरा कोणत्या देशात केला? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 हर्ट्ज हे डॅश डॅश या मापनाचे एकक आहे. हर्ट्ज हे डॅश डॅश या मापनाचे एकक आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 वारंवारता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 यकृत हा अवयव शरीरातील डॅश डॅश संबंधित आहे. यकृत हा अवयव शरीरातील डॅश डॅश संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पचन संस्थेशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत? भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 विवेकराम चौधरी हे हवाई दलाचे प्रमुख आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्तमानपत्र मराठीतील पहिले दर्पण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 368 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी जपानचे पंतप्रधान कोण आहेत? खालीलपैकी जपानचे पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 फुमियो किशिदा हे जपानचे पंतप्रधान आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 रक्तवाहिन्यांमध्ये गुठल्या निर्माण होणे या रोगास डॅश डॅश असे म्हणतात? रक्तवाहिन्यांमध्ये गुठल्या निर्माण होणे या रोगास डॅश डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2
थ्रॅम्बोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी डॅश दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले. क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी डॅश दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले. तर ऑप्शन क्रमांक 3 बहादूर शाह यांना दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रात आंधळेपणा हा नेत्रविकार कोणत्या कारणाने होतो? रात आंधळेपणा हा नेत्रविकार कोणत्या कारणाने होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्वाच्या अभावामुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 ठक्कर बप्पा यांनी डॅशच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. ठक्कर बप्पा यांनी डॅशच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आदिवासी कल्याण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती यांना अधिकार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रात डॅश हा जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. महाराष्ट्रात डॅश जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे? खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा हे राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मुंबई शहरात पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा म्हणजेच मोडकसागर ही जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत? मुंबई शहरात पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा म्हणजेच मोडकसागर ही जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी डॅश या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते. खालीलपैकी डॅश या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 शेकरू या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गुलामगिरी हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला. गुलामगिरी हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला. तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? तर ऑप्शन क्रमांक 4 एक हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म डॅश येथे झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म डॅश येथे झाला. तर ऑप्शन क्रमांक 3 इंदोर जवळ महू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी 3 कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता? खालीलपैकी 3 कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्पन्न कर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे कोणते? विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरुत्व बल हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 तुमसर येथे डॅशची मोठी बाजारपेठ आहे. तुमसर येथे डॅश मोठी बाजारपेठ आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 तांदूळची मोठी बाजारपेठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 कोरडी हवा विजेची डॅश असते. कोरडी हवा विजेची डॅश असते. तर ऑप्शन क्रमांक 2 दुर्वाहक असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सभापती कोण आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सभापती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राचे विधानसभेचे विद्यमान सभापती राहुल नर्वेकर आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्थक ठरेल? भारत अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्थक ठरेल? तर ऑप्शन क्रमांक 2 विकसनशील विशेषण समर्थक ठरेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 देशात डॅश राज्यात तांदळाचे सर्वाधिक
देशात डॅश शहराच्या तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते, तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते, हे आपले करेक्ट आन्सर होईल.